अयनेषुच सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। या श्लोकात दुर्योधन त्याचा सेनापती द्रोणाचार्याशी बोलत आहे। तो म्हणतो की आपल्या बाजूच्या सर्व योद्धांनी आपापल्या ठिकाणी योग्यरित्या तैनात केले पाहिजे। यासोबतच ते सर्व मिळून भीष्म पितामहाचे रक्षण करतात। येथे अयनेषु म्हणजे मोर्चे किंवा रणांगणाचे वेगवेगळे भाग, यथा भागम अवस्थितः म्हणजे आपापल्या जागी ठामपणे उभे राहणे, भीष्ममेवाभिरक्षन्तु म्हणजे सर्वांनी मिळून भीष्म पितामहाचे रक्षण केले पाहिजे, कारण ते कौरव सैन्याचे प्रमुख सेनापती आहेत आणि त्यांचे संरक्षण महत्त्वाचे आहे। दुर्योधनाचा भीष्म पितामहावर पूर्ण विश्वास आहे, पण भीष्म पितामह वृद्ध आहेत हे त्याला समजले आहे, त्यामुळे त्याची सुरक्षा आवश्यक आहे। त्यामुळे ते सर्व योद्ध्यांना आपापल्या ठिकाणी सावध राहून भीष्म पितामहांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना देत आहेत। अशा प्रकारे युद्धात श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी दुर्योधन त्याच्या सैन्य दलांना एकत्रित आणि कार्यक्षमतेने चालवित आहे।